थोडे दुसऱ्यासाठी जगूया. एका सुंदर गावात गणपतराव नावाचे एक अतिशय दयाळू वृद्ध गृहस्थ राहत होते. त्यांना झाडे लावण्याची खूप आवड होती. ते दररोज रस्त्याच्या कडेला अतिशय आवडीने आंब्याची छोटी छोटी रोपे लावत असत. त्यांना मातीशी खेळायला आणि निसर्गाची सेवा करायला खूप आवडायचे. एकदा अनिकेत नावाचा एक लहान मुलगा त्यांना झाड लावताना पाहत होता. त्याने कुतूहलाने विचारले, आजोबा, ही झाडे मोठी होईपर्यंत तुम्ही असणार का? मग एवढी मेहनत कशासाठी? गणपतराव हसून म्हणाले, बाळा, मी कदाचित ही फळे खाणार नाही, पण तुझ्यासारख्या येणाऱ्या पिढीला ही गोड फळे आणि थंडगार सावली नक्कीच मिळेल. त्याच गावात राजू पाटील नावाचा एक माणूस राहत होता. तो खूप स्वार्थी वृत्तीचा होता. त्याला नेहमी असे वाटे की आपल्या जागेत किंवा शेतात कोणीही येऊ नये, म्हणून तो मुद्दाम आपल्या शेताच्या कडेला कोणालाही टोचतील अशी काट्यांची झुडपे आणि बाभळीची झाडे लावत असे. एकदा राजू पाटील गणपतरावांना चिडवत म्हणाले, काय आजोबा, लोकांसाठी कशाला एवढी विनाकारण मेहनत करता? स्वतःचा फायदा बघावा माणसाने. गणपतरावांनी शांतपणे उत्तर दिले, राजू, दुसऱ्याला आनंद देण्यात जो खरा सुखद अनुभव आहे तो केवळ स्वतःचा विचार करण्यात नाही. वर्षे उलटली आणि ऋतू बदलले. गणपतरावांनी लावलेली छोटी रोपे आता मोठी डेरेदार झाडे झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट सावली देणारी आंब्याची झाडे वाऱ्याने डोलू लागली होती. गणपतराव आपल्या या हिरव्या लेकरांकडे बघून खूप आनंदी होत. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. एके दिवशी राजू पाटील काही कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी पायी निघाले होते. दुपारची वेळ होती आणि सूर्य जणू आग ओकत होता. राजू पाटलांना खूप तहान लागली होती आणि ते चालून चालून थकून गेले होते. रणरणत्या उन्हात राजू पाटील सावली शोधू लागले, पण त्यांनी आपल्या शेताभोवती लावलेल्या काट्यांच्या झुडपांनी त्यांना कोणतीच सावली दिली नाही. उलट वाटेत वाळलेल्या काट्यांमुळे त्यांच्या पायाला ओरखडे ओढले गेले आणि त्यांना खूप वेदना होऊ लागल्या. अडखळत चालता चालता राजू पाटील शेवटी गणपतरावांनी लावलेल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आले. तिथली थंडगार आणि दाट सावली पाहून त्यांना खूप हायसे वाटले. त्यांनी झाडावरून खाली पडलेला एक पिकलेला आंबा घेतला आणि तो खाल्ला, ज्यामुळे त्यांची तहान भूक भागली. तितक्यात तिथून गणपतराव आपल्या हातात लाठी घेऊन जात होते. त्यांनी राजू पाटलांना झाडाखाली विसावा घेताना पाहिले. गणपतराव त्यांच्या जवळ आले आणि अतिशय मायेने विचारले, राजू, काय म्हणतोय आंबा? गोड आहे ना? आणि आता पाय कसा आहे तुझा? राजू पाटलांचे हृदय परिवर्तन झाले होते. त्यांना आपल्या स्वार्थी वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्यांनी गणपतरावांची क्षमा मागितली. त्या दिवसापासून राजू पाटलांनीही इतरांच्या उपयोगाला येणारी फळझाडे लावायचा संकल्प केला आणि ते दोघे मिळून गाव हिरवेगार करू लागले.